हॅलो एव्हरीवन, मी गौरी. सो आज मी खूप स्पेशल बिर्याणी बनवली होती. दॅट वॉज सोयाबीन बिर्याणी. ट्रस्ट मी, मला 2.5 तास लागले ही बनवायला, पण खूप सुंदर झालेली. बिकॉज एक्झॅक्टली जे आपण चिकन बिर्याणी किंवा मटन बिर्याणीसाठी करतो ना, सेम प्रिपरेशन मी इथे यूज केलेली आणि प्रोसेसमध्ये मी अप्लाय केलेलं या. मी कुठेच म्हणजे थोडेफार देखील म्हणजे बिर्याणी जे नॉनव्हेज बनवतो त्याच्यामध्ये कसं आपण एक्झॅक्टली ज्या मात्रामध्ये सगळ्या गोष्टी टाकायला पाहिजे त्याच मात्रामध्ये मी सगळ्या गोष्टी टाकलेल्या. आणि मॅरिनेशन जे मी हे करत होते ना, म्हणजे अद्रक लसणाची पेस्ट, देन कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची, हे जी मी पेस्ट टाकली, मग कोरिएंडर पावडर, कढीपत्ता, त्यानंतर मी सॉफ्ट टाकली, मीठ टाकलं, हळद थोडीशी टाकली बिकॉज मला जास्ती हळदी म्हणजे रेड करायचं नव्हतं बिर्याणी, ग्रीन पाहिजे होती म्हणून. आणि ह्या मॅरिनेशनचं इम्पॉर्टन्स काय माहिती आहे, जेव्हा तुम्ही मॅरिनेट करून हे ठेवता ना, तर तुमच्या त्या नॉनव्हेज असो किंवा हे सोयाबीन असो, ते मॅरिनेशन जे ऑब्झॉर्ब करतं तुमचं कोणताही पदार्थ, त्याच्याने ना ती ज्युसीनेस राहते, म्हणजे तुम्हाला एक टेस्ट येतो. युजली मी जी बिर्याणी खाल्ली आहे सोयाबीन बिर्याणी ना किंवा सोयाबीन राईस, ते सोयाबीन खूप हार्ड होतात कारण की ते ना मॅरिनेशन प्रॉपर झालेलं नसतं. मी हे सोयाबीन जे होतं, मी कमीत कमीत 1/2 to 45 मिनिट्स सोक करून ठेवलेलं. अपार्ट फ्रॉम दॅट मी 45 मिनिट्स मॅरिनेट करून ठेवलेलं. मग तुम्ही हे बघू शकता हा टाईम पिरियड किती होता. कमी कमी 1.5 तास माझं मॅरिनेशन आणि सोकिंगमध्ये गेला. सो त्याच्याने टेस्ट खूप एन्हान्स होते बिर्याणीची. सो ही खूप इम्पॉर्टंट मेथड आहे. कधी पण तुम्ही बनवताना लक्ष द्यायचं ह्या गोष्टीवरती. मग मी फोडणीची तयारी केली फटाफट. कांदा कापून घेतला, मग जिरं, शाही जिरं, देन हिंग टाकलं, कढीपत्ता टाकला, खडे मसाले तुमच्या इच्छेनुसार आणि मोहरी टाकली मी. खडे मसाले जास्ती पण नाही टाकायचे, त्याने मग तुम्हाला आहे ना झणका मारतो. सो मी माझ्या हिशोबाने एकदम प्रॉपर टाकलं, आमच्या घरातल्यांच्या टेस्टच्या हिशोबाने. मग मी कांदा ॲड केला. कांदा छान असा खरपूस भाजून द्यायचा. तो भाजल्यानंतर मी टमॅटो ॲड केलं. टमॅटो मेक शुअर की टमॅटोने पाणी तर सुटतं डेफिनेटली, खालती लागत नाही. बट मी मीठ देखील ॲड केलं कारण की मला लवकर शिजवायचं होतं. त्यानंतर मी थोडीशी अशी रब करून कस्तुरी मेथी टाकली आणि टमॅटो मी आहे ना जास्ती नाही शिजवलं. थोडं अर्धं शिजल्यानंतर मी काय केलं, सोयाबीनसोबत जे मॅरिनेटेड सोयाबीन होतं त्याच्यासोबत मी आहे ना ते शिजवायला ठेवलं, म्हणजे शिजायला सोडून दिलं. मग हे असं मी सोयाबीन मॅरिनेटेड सोयाबीन मी टाकलं आणि त्यासोबत ते भाजून दिलं. मग खूप छान असं भाजत राहिलं. कमी कधी 30 मिनिट्स आय वुड से की भाजत होतं. मग मी वरतून गार्निश करण्यासाठी कोथिंबीर भरपूर टाकली होती आणि इथे माझं सोयाबीन ऑलमोस्ट रेडी होतं. आणि मी राईस सेपरेट शिजवून घेतलेला बिकॉज मला बिर्याणी करायची होती आणि मला तुटलेले राईस नको पाहिजे होते, म्हणून मी सेपरेट शिजवून घेतलेला राईस. आणि मग मी थर द्यायला स्टार्ट केलं, लेयर्स द्यायला बेसिकली. सो मी थोडंसं सोयाबीनची ग्रेव्ही होती ती काढून घेतलेली. त्यानंतर मी काय केलं, शिजवलेला भात टाकला, मग परत सोयाबीनची मी लेयर दिली आणि मग परत मी एक लास्ट जी लेयर दिली ती मी भाताची दिली. बिकॉज बिर्याणीमध्ये ना ह्या बिर्याणीचं स्पेशली एक बेनिफिट काय आहे की माहीत आहे, तुम्ही जेव्हा नॉर्मल पुलाव बनवता ना, तांदूळ तुटतो. पण मी ह्यामध्ये असं टाकलं कारण की मला तांदूळ तुटलेला नव्हता पाहिजे. आणि मी जर इतकं मेहनत करून मी करते तर आय वॉन्ट माय बिर्याणी टू बी नाईस. आणि मग नंतर मी हे असं डेकोरेट केलं. अँड ट्रस्ट मी, तुम्ही जर मला विचारलं ना की व्हेजमध्ये कोणती बिर्याणी मला प्रेफर्ड आहे किंवा असं मी सजेस्ट करू शकते, तर आय वुड ऑलवेज सजेस्ट सोयाबीन बिर्याणी. आणि जशी मी केली आहे त्या प्रकारे जर केलं तर डेफिनेटली इट्स गोना गिव अ नॉनव्हेजवाला टेस्ट. कारण की नॉनव्हेज बिर्याणी सारखी सेम झालेली. द ओनली डिफरन्स की ह्याच्यामध्ये सोयाबीन होती. खूप ज्युसी होतं माझं सोयाबीन. असं वाटतच नव्हतं की कुठे ड्रायनेस आहे, लाईक नॉर्मली असं ड्राय फील होतं तसं.
सो अशी होती माझी बिर्याणी. थँक्यू सो मच.